मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागलाय। तापमान 40 पार गेलंय। बुधवारी विदर्भातील सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। अकोला शहरात हे तापमान नोंदवण्यात आलंय। नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केलाय। जागतिक तापमान वाढीचा आणि हवामान बदलाचा परिणामही आपल्या अकोला शहरावर झालेला दिसत आहे। स्थानिक पातळीवर जंगलतोड झालेली आहे। शहरातील सिमेंटच्या वाढत्या रस्त्यामुळे आपण अकोला शहराचं तापमान वाढलेलं आपल्याला जाणवतो, कारण की हा सिमेंटचे जे रस्ते आहेत ते उष्णता साठवून ठेवतात। त्यामुळे याचा परिणाम आपल्या नागरिकांच्या शरीरावर होतो। उदाहरणार्थ उष्माघात होतो, डिहायड्रेशन होतं किंवा त्वचा विकार होतात। आरोग्य विभागानं उष्माघात जी लाट उष्णतेची येणार आहे त्याची जनजागृती करायला पाहिजे। मागील 4-5 दिवसापासून उन्हाचा प्रमाण खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे आमच्या धंद्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फरक पडलेला आहे, वाढ झालेली आहे। तसेच येणाऱ्या दिवसामध्ये आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे, कारण मागील दिवसामध्ये जे आम्ही पेपर वाचला त्याच्या सांगितलेल्या होळीनंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे मागच्या वर्षीपेक्षा। तसंच तापमानात वाढ झाली म्हणजेच की आमच्या धंद्यामध्ये पण खूप प्रमाणात वाढ होणार है। होली के टाइम में ही 39.5 के आसपास और 40 के आसपास एवरेज औसतन तापमान रहेगी। तो कल ही के दिन 41.3 डिग्री सेल्सियस मैक्सिमम गया है और आने वाले दिनों में 42 डिग्री जाने की संभावना है, उसी के आसपास रहेगी। इसीलिए मैं सभी नागरिकों से निवेदन करता हूँ कि घर से बाहर निकलते समय अपने आप को हाइड्रेटेड रखें और ज़्यादा से ज़्यादा हो सके तो घर में ही रहें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।